भविष्यवेध याचे मांडणी करण्यासाठी आरती नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपली मांडणी करावी. मी परवापासून आहे ना इथं सगळ्यांना कंट्रोल करायचं काम करते. सगळ्यांना फोन करते, सगळ्यांना सांगते, चिठ्ठ्या पाठवते की तुमचा वेळेमध्ये आटपा म्हणून. आणि आता मला दिलेल्या वेळेपेक्षा निम्म्या वेळेमध्ये करायची सूचनासुद्धा मला मिळाली आहे आणि तो टायमर मी लावून सुरू करते. परवापासून आपण आपल्या राष्ट्रीय परिषदेसाठी जमलेलो आहोत आणि त्याच्यानंतर 2 दिवस आपण आपलं अधिवेशन घेतलं. 35 वर्षपूर्तीच्या निमित्तानं आपण सगळेजण ज्या वेळेला बसलेलो आहोत, जमलेलो आहोत, या 3 दिवसाच्या वेगवेगळ्या सत्रांचा अनुभव घेतोय. कारण आपण इथं बघतोय आत्ता हे कमी दिसतंय, पण परवापासून जर बघितलं आपण तर हे सगळं सभागृह गच्च भरलेलं आहे. साधारण 800च्या आसपास कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्रभरातून या ठिकाणी जमलेले बघतोय आपण. आणि आत्ता त्याचं हे शेवटचं सत्र आहे की ज्या वेळेला आपण भविष्याचा आढावा घेणार आहोत. भविष्यवेधाच्या सत्रासाठी आम्ही जमलेलो आहोत. मला पूर्ण कल्पना आहे, माझ्यासोबत विनायक बोलणार आहे आणि मी विनायकला आधीच म्हटलेलं होतं तू समोर असताना बोलणं मला फार दडपण येतं. त्याच्यात त्या सत्राचे अध्यक्ष बनसोडे सर आहेत. या दोघांनी मला सांगितलं काही विचार करू नको, तू मनातलं जे काय असेल ते मोकळेपणाने बोल. मी प्रयत्न करेन. त्रिदशकपूर्तीच्या ज्या वेळेला मुंबईमध्ये आपण मुलुंडला त्रिदशकपूर्ती केली होती तेव्हाच्या सुद्धा भविष्यवेधाच्या सत्रामध्ये मी बोललेले होते. आणि खरं सांगते, मी प्रामाणिकपणे कबूल करते, मला त्यावेळेला त्यातलं अ का ठ कळत नव्हतं. संघटनेने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला होता की पुढच्या 5 वर्षाचा भविष्यवेध आरती नावाची कार्यकर्ती घेईल. त्यावेळेला आरती खरंच लहान होती, खरंच लहान होती, म्हणजे वयानं लहान होती असं नाही म्हणत आहे. त्यावेळेला मी युवा पुरस्कार घेतला होता आणि तो एजबार होता असं सुद्धा मी सांगितलेलं होतं. पण आत्ताची 5 वर्षानंतरची आरती काहीतरी वेगळा विचार करते. आणि तुम्हा सगळ्यांकडे गेलं 2 दिवसांमध्ये बघताना माझ्या असं लक्षात येते की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण काय विचार करूयात आपल्या संघटनेचा, आपण काय देऊ इच्छितो, काय पाहू इच्छितो याचा साधारण विचार करूया. भविष्यवेध घेताना भूतकाळ आठवायचा, वर्तमान काळ समजून घ्यायचं आणि भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत असं स्वतःला कमिट करायचं. अशा अर्थानं मी हे सत्र घेण्याचा प्रयत्न करेन. मला चांगलं आठवतं की मी ज्या वेळेला इथं आले आणि मी रुळू पाहत होते त्यावेळेला इथं सामूहिक नेतृत्वाची सुरुवात होत होती. साधारण 15 वर्ष झाली या सगळ्या गोष्टीला. आणि 15 वर्षापूर्वी ज्या वेळेला संघटनेनं एक चालकांवरती असं न राहता सामूहिक नेतृत्व म्हणजे कार्यकारी समितीची स्थापना झाली आणि सामूहिक नेतृत्वाची सुरुवात झाली, त्याला आता 15 वर्ष झालेली आहे. आणि हे सगळं याचे काही प्रोज आणि कॉन्स आहेत, काही फायदे आहेत त्याचे आणि काही तोटे आहेत. आणि या सगळ्यांमध्ये फायदे तर खूप अनुभवले आपण, रादर फायद्यांमुळेच आपलं सतत कौतुक होत राहतं, आपण पुढे पुढे जात राहतो आणि ही किती चांगली संकल्पना आपल्याला पुढे येत राहतं. मनापासून सांगते त्याचे काही कॉन्स आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत. या सगळ्यामुळे आपल्याला एक स्वतंत्र असा चेहरा दिसत नाही. म्हणजे माझ्या भागामध्ये मी काहीतरी करते अशी म्हणून ओळख असेल, पण संघटना म्हटल्यानंतर कोण बाबा असेल याच्या पुढचं अशाचा विचार आपल्याला भविष्यामध्ये करावा लागणार आहे. एखादा कुणीतरी आपला प्रवक्ता, चोख प्रवक्ता असेल जो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मांडणी करेल, भूमिका मांडेल. ज्या ज्या घटना समाजामध्ये घडतात समाज आपल्याकडे आशेने बघत असतो की तुम्ही काय म्हणताय ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तिथं कुठं काही केस घडली की लोक आपल्याकडे येऊन आपली काय भूमिका असेल, आपली काय प्रतिक्रिया असेल याची जर वाट पाहत आहेत तर आपल्याला तशा पद्धतीची एका चेहऱ्याची नाही म्हणते मी, एका प्रवक्त्याची गरज आहे असं मी म्हणते. आता हे सगळं ग्रो होताना या सगळ्या टप्प्याच्या पुढच्या भागामध्ये ग्रो होताना आपल्याला काय करता येऊ शकतं, कशाची गरज आहे याचा जर आपण विचार केला तर तुम्ही कालपासून बघितलं असेल ना की इथं कुटुंब म्हणून आपण सगळेजण जमलेलो आहोत. कुटुंबातले प्रतिनिधी त्यांचं मनोगत व्यक्त करत होते. कुटुंब म्हणून आपण सांगत होतो, वडील बोलत होते, आपले भाऊ बोलत होता, जोडीदार बोलत होती, मुलगा बोलत होता. हे सगळ्यांचं ऐकत असताना आपण एक लक्षात घेतोय की आपण एक बंध म्हणून एकमेकांना बांधले गेलेलो आहे. म्हणजे भविष्यवेधमध्ये मी काय मांडणार असं ज्यावेळेला मी विचार करत होते 3 शब्द माझ्या डोक्यामध्ये रुंजी घालत होते. एक आहेत बंधनं आणि तिसरं म्हणजे बांधिलकी. या 3 मुद्द्यांवर, या 3 शब्दांवर मी चांगले अडकले होते की काय आहे बरं इथं, मला इथं का रुळावं असं वाटतंय, मी इथं का आहे. तर मी इथं आहे त्याला कारण इथले बंध घट्ट आहेत जे मला जोडून ठेवतात. हे अधिकाधिक कसे घट्ट होत राहतील याच्यावर आपण पुढे अधिकाधिक एकमेकांना कसे घट्ट बांधले जाऊ हे अवलंबून असेल. त्याच्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची. आणि ही बंध का डेव्हलप होतात, इथं बंधनं कमी आहेत, खऱ्या अर्थाने बंधनं कमी आहेत. तुम्ही असंच असायला पाहिजे, तसंच वागायला पाहिजे अशी सक्ती नाही आहे, असे आदेश नाही आहेत, अशी कुठल्याही प्रकारचे आहे. मला ज्यावेळेला विचारलं जायचं ना इथे आणि मी सांगायचं की असं ना मला सांगितलं गेलं आहे की हे सत्र अशा पद्धतीचं करायचं आहे किंवा हे असं टायमिंग आहे, त्याला मला विचारायचं तुला सांगतोय कोण, तुला आदेश कोण देतं. तर ॲक्च्युली ही स्वतःवर घेतलेली बंधनं आहेत. आपण स्वतःच असं म्हणतोय की आपल्याला हे अशा पद्धतीनं करायचं आहे आणि हे सगळं येतं ते मला इथं दिसत असलेल्या प्रचंड बांधिलकीतनं येतं. इथले कार्यकर्ते खूप बांधील आहेत एकमेकांना.
एकमेकांना जितके बांधिले त्याहीपेक्षा पुढच्या टप्प्यावर ते संघटनेला, स्वतःच्या शाखेला, स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये बांधलेले दिसतात आणि ही बांधिलकी आपल्याला पुढं नेणारी आहे असं मला स्ट्रॉंगली वाटतं. सो पुढच्या काळामध्ये विनायक जरी संघटना बांधणीवर काम करतोय, बोलतोय सातत्याने, प्रशिक्षण घेतोय, पण त्याचा गाभा, त्याचा बेस ही आपल्यातले असलेले बंध आणि आपल्यातली असलेली बांधिलकी हे राहिलं तर आणि तरच हे सगळं पुढे चालणार आहे असं मला दिसतं. या ठिकाणी मी माझाच विचार करते. माझ्याकडे सध्या महिला सहभाग विभाग आहे आणि महिला सहभाग विभागामध्ये काम करताना मला काय दिसतं तर आपण असं म्हणत असतो की एक अशी पिढी आहे, आधीची एक पिढी आहे. आता इथं असलेल्यांपैकी काही पिढी जी अशी आहे की आलेली आहे, काही आलेले पण नाही आहेत, जे काही नाही आलेले तरी दिलगिरी व्यक्त केलेली आहे ते पण मनानं इथं आहे. अशा सगळ्यांचा आपला एक समुदाय या ठिकाणी जोडलेला आहे. पण एका पिढीचे, आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला जी पिढी होती ती असं म्हणायची की माझी जोडीदार माझ्यासोबत मला सपोर्ट करते म्हणजे ती पण कार्यकर्ती आहे. मला तुम्हाला सांगू इच्छिते मी की आता काळ बदलला आहे, आता सिरियसली काळ बदलला आहे. म्हणजे या पिढीचा आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांच्या जोडीदारांचा खूप आदर आहे. रादर त्यांनी दिलेल्या सपोर्टमुळे, पाठिंब्यामुळे हे सगळं चालत आलं आहे. पण आत्ताची पिढी हे दोघं जण समतेच्या तत्वावर जर वागत असतील, जगत असतील तर ती सोबतीने आपल्याला पुढे दिसतात. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये, या पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला हे म्हणायची संधी नाही की ती माझ्या सपोर्टला आहे याचा अर्थ ती कार्यकर्ती आहे. आता ती माझ्यासोबत आहे आणि ती सोबतीनं काम करते, हा माझा भविष्यवेध आहे. मी महिला विभागाची कार्यकर्ता आहे, माझ्याकडे त्याचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे मी बघताना असं बघते की विनायकने सांगितलेलं सूत्र असं होतं की काही ॲक्टिव्ह कार्यकर्ते असतात, काही पॅसिव्ह असतात आणि काही सपोर्टिव्ह असतात. ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांची गरज आहे का नाही आपल्याला? अर्थात आहे. भविष्य काळामध्ये इथल्या असलेल्या सगळ्या मुली, इथल्या असलेल्या सगळ्या महिला या ॲक्टिव्ह असतील. पॅसिव्ह असलेल्याचा एक काळ होता, त्यांचा आदर आहे, ते आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला सपोर्ट सिस्टीमची गरज आहे. जी पुढे येणारी मंडळी आहेत त्या सगळ्यांना आपण सपोर्ट करत राहिलं पाहिजे असं एक माझं स्वप्न आहे. म्हणजे मी पुढच्या भविष्यामध्ये असं सगळं पाहते आपल्याकडनं. युवांच्या सहभागासाठी सातत्याने आपण बोलत असतो की युवांचा सहभाग इथे वाढला पाहिजे. ॲक्च्युली युवांच्या सहभागाचं माझं ऑब्झर्वेशन असं आहे, तुम्ही आता ऐकलंत ना, युवा संवादामध्ये आपलं भविष्यकाळच बोलत होतं. मी आणखी भविष्यवेध त्यांचं काही सांगण्याची गरज नाही आहे, पण हे भविष्यकाळ ज्यावेळेला असं म्हणतं की आम्हाला काय काय विस्तार करायचा आहे, आम्हाला काय काय सांगायचं आहे, तोच भविष्यवेध आहे. आपण हे समजून घेऊयात की युवांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते का आले, त्यांना इथं रिस्पेक्ट मिळाला, इथं त्यांना समता मिळाली, समानतेने वागणूक मिळाली, संधी मिळाली, चुकायची पण संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. छोट्याशा गोष्टीला किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जे कौतुक करताय त्याच्याने ह्यांना प्रेरणा मिळते. या भविष्याला आपल्या अशा पद्धतीच्या वागणुकीची गरज आहे. म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट द्या, तुम्ही त्यांची डिग्निटी जपा, समता त्यांना द्या. आणि असं जर केलं, आमच्याकडे ना मागच्या वेळेला प्रियंका बोलताना असं म्हणालेली होती की मी इथं महिलांची संख्या जास्त का आहे, इथं मुलींची संख्या काय जास्त आहे, कारण इथं मुलींना मुली म्हणून वागवतच नाही. किती महत्त्वाचं वाक्य होतं ते. मुलींना आणि महिलांना महिला म्हणून वागवूच नका, एक स्वतंत्र माणूस म्हणून वागवा. ते स्वतंत्र माणूस म्हणून तितके डेव्हलप होताना तुम्हाला दिसतात आणि मी वेगळं काही बोलायची गरज नाही. रिझल्ट तुमच्या समोर आहे. भविष्यामध्ये आपल्याला स्त्री आणि पुरुष असं वेगळं डेव्हलप झालेले असं मला सार्थ अभिमान आहे. पण आता आपण या वयापर्यंत थांबून नाही चालणार आहे. कॅच देम यंग हे वाक्य बदलायला हवं. आता यंगपणाचं जे काही व्याख्या आहे ना ती खाली उतरली आता. सो तुम्हाला मुलांना जोडून घ्यायचं आहे. मुलांना जोडून घेण्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करता येतील, मग त्यांच्यासाठी शिबिरं घ्या, कार्यशाळा घ्या, त्यांना आवडतील रुचतील अशा पद्धतीच्या घ्या. पण मुलांना जोपर्यंत आपण आपल्यामध्ये सामावून घेत नाही, ती मुलं मोठी झाल्यानंतरच आपले कार्यकर्ते होतील. नाही झाले तर ते तुमची भक्कम सपोर्ट सिस्टीम म्हणून उभे राहतील. फार आव्हान आहेत या पिढीच्या पुढे. आत्ताच्याच या आव्हानांना तोंड देणारी युवा पिढी आपल्याला बघते. करिअरचे प्रश्न त्याचे सगळ्यात जास्त आहेत. प्रेम, मैत्री, आकर्षण या सगळ्यातले गुंताळे खूप जास्त आहेत. इतकी इन्सिक्युरिटी आहे, इतक्या प्रचंड असुरक्षिततेमध्ये आपली लोक वावरतात. आम्हाला असं वाटतं आम्ही सेटल तरी आहोत, आमच्या नोकऱ्या चालू आहेत, व्यवस्थित सगळं चालू आहे. पण सेटल नसलेली युवा पिढी ज्यावेळेला इथं येऊन जर काही काम करत असेल तर ते आपल्याला सांभाळणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधणं, त्यांना त्याच्यात सहभागी करून घेणं. आपण त्यांचे प्रश्न सोडवायला जाणत नाही. जेंजे आपल्याला काय ऐकणारे नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या सहभागानंच आपल्याला पुढे जाता येऊ शकेल. यासाठी मुलांवर काम करायला सुरुवात करणं हे आपल्या संघटनेपुढचं एक आव्हान असेल आणि ते आव्हान पेलण्यासाठी आपल्याला तशा पद्धतीने तयारी करत राहावी लागेल. मी माझ्या सत्राचा शेवट करताना एवढं सांगेन, टायमर वाजलाय म्हणजे 10 मिनटं संपलेली आहे ना. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की
तुम्ही जे कुणी इथे बसलेले आहात ते तुम्ही तुमच्या ठिकाणचे नेते आहात, तुमच्या ठिकाणचे तुम्ही जबरदस्त कार्यकर्ते आहात आणि तुम्हाला स्वतःला सक्रिय राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. कारण ज्यावेळेला माझा स्पीड दुसरा माणूस कॅच करतो किंवा तो बघतो की हा स्पीड आहे, या स्पीडने मला जायचं आहे, तिथंच स्पीड राहतो, तिथंच तुमचं काम सतत सातत्यपूर्ण चालू राहतं. तुम्ही असं समजूच नका की तुम्ही काही केलं नाही म्हटल्यानंतर तुम्ही वेगळे झालेले आहे. तुम्हाला अनिचं नाव चिकटलं तर ते चिकटलंच आहे. तुम्ही काही नाही केलं तरी सुद्धा लोक बघताना, समाज तुमच्याकडे बघताना अनिसाचा कार्यकर्ता म्हणूनच बघणार आहेत आणि जर ते तसं बघणार आहेत तर तुम्ही सक्रिय राहणं ही तुमची वैयक्तिक जबाबदारी असेल. निव्वळ प्रबोधन हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमची सगळी कौशल्य तुम्हाला वापरता येतात, ते सगळी कौशल्य वापरून तुम्ही प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये राहा. पण आपला खरा पिंड संघर्षाचा आहे. जी व्यक्ती स्वतः संघर्षाला तोंड देते, त्या संघर्षातून तावून सुलाखून बाहेर पडते, ती व्यक्ती हे काम अधिक गतीनं पुढे नेऊ शकते. त्याच्यामुळे संघर्षाला अर्थात ग्लॅमर आहे. तुम्ही संघर्षाची एखादी गोष्ट करा, तुम्ही स्वतःचा संघर्ष असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप होणार आहात, पण ते जास्त ग्लॅमरस सुद्धा काम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची वाटचाल सुद्धा खूप चांगली मिळते, लोक जोडली जातात. प्रबोधनातनं हे काम करत राहणं, हे काल आपण उद्घाटनाचं बघितलं, गेली 35 वर्ष ते करतोय, ते पुढे सुद्धा आपण कंटिन्यू करणार आहोत, पण त्याच्या दिशा वेगळ्या असायला पाहिजे. चिंतन असणं, त्याच्या संदर्भातला अभ्यास असणं, बौद्धिक होणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे. मला माझी एंट्री आठवते, मी स्वतः या चिंतनातून, बौद्धिक शिबिरातूनच आलेली कार्यकर्ती आहे. मला माझ्या जोडीदाराने सांगितलं होतं, तू इथे येऊन बघ, तू ऐक आणि तुला पटलं तर तू इथं काम करायचं का नाही ते ठरव. आणि त्या 1 वर्षानं मला कळलं की हे माझं काहीतरी धागा पकडणारं इथं आहे. असं जर आता थांबलं असेल तर ते वेगळ्या प्रारूपामध्ये, वेगळ्या सूत्रामध्ये आपल्याला देणं ही आपली जबाबदारी असणार आहे. पुढच्या काळामध्ये स्वतः डेव्हलप होणं, स्वतः ग्रो होणं आणि त्याचबरोबरीने इतरांना सुद्धा आपल्यासोबत पुढं घेऊन जाणं, यासाठी आपल्याला ज्या ज्या पद्धतीने काम करता येईल ते सगळं करूयात. भविष्यातलं स्वप्न जे आहे माझं ते अशा पद्धतीचं आहे. पुढची 5 वर्ष वेगळी असतील, पुढच्या 5 वर्षामध्ये इथला माहोल वेगळा असेल, इथलं सगळं आणि आपला जो पाया आहे ना तो आपण विसरता कामा नये, एवढं मला आवर्जून वाटतं. साधेपणा, सादगी हा आपला बेस आहे. आपण इतरांना ज्या वेळेला 4 गोष्टी सांगत असतो त्यावेळेला लोकांच्या 100 नजरा आपल्याकडे असतात. त्याच्यामुळे त्या पायावर उभं राहिलेलं संघटन आपण सक्षम बनवूयात. बांधणीकडे अर्थात आपल्याला लक्ष द्यायचं आहे, पण वेगळ्या उपक्रमातून संघर्षशील राहत आपण सक्रिय कसे राहू यासाठी स्वतः कटिबद्ध होऊयात. असे कटिबद्ध झालेले कार्यकर्ते या ठिकाणून उठतील आणि आपापल्या ठिकाणी जाऊन ते काम करतील अशी मी आशा बाळगते. खूप कमी वेळामध्ये खूप धावतं बोलले मी, त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करते आणि थांबते. थँक्यू सो मच.